राज्यभरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील 948 महिला पोलीस शिपायांनी आज महाराष्ट्र पोलीस दलात दिमाखात प्रवेश केला। नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात 9 महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर या सर्व महिलांचा विशेष दीक्षांत सोहळा पार पडला। यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि फोर्स 1चे प्रमुख कृष्ण प्रकाश यांनी महिला पोलिसांकडून मानवंदना स्वीकारली। विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात प्रवेश करणाऱ्या महिला पोलिसांपैकी 50% महिला उच्च विद्याविभूषित आहेत। हृदयस्पर्शी असा हा अनमोल क्षण स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। इराणसोबत 2 दिवसापासून चर्चा सुरू। ऊर्जा प्रकल्पांवरचे हल्ले थांबवले, ट्रम्प यांची मोठी घोषणा। पण इराणने दावा फेटाळला। इराणी हल्ल्यांच्या भीतीने ट्रम्पनी माघार घेतल्याचाही टोला। भारतातच गॅस उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर। युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक स्थितीत सरकारची पावलं। तर 14 किलो सिलेंडरमध्ये आता 8 ते 10 किलो घरगुती गॅस देणार। भाजपकडून गळचेपी सुरू। आम्ही राजीनामा देऊ। सातारा झेडपी प्रकरणावरून शिवसेना आमदारांची शिंदेंसमोर खतखत। फडणवीस आणि शिंदेंची फोनवरून चर्चा। लवकरच बैठक होणार। सातारा प्रकरणावरून विधान परिषदेत भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये जोरदार खडाजंगी। सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याचे उपसभापती नीलम गोरेंचे आदेश, तर निर्णय राखून ठेवला। सभापती राम शिंदेंची माहिती। अशोक खरात प्रकरणावरून सभागृहात विरोधक आक्रमक। खरातला भेटणाऱ्यांची HIV टेस्ट करा, वडेट्टीवारांची मागणी। तर कोणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं। अटकेपूर्वीच भोंदू अशोक खरातला व्हिडिओ व्हायरल झाल्याची कुणकुण। पीडितेंनी तक्रार केल्यानंतर एका आमदारानेच भोंदूला दिली होती माहिती। भोंदू खराची पुन्हा एकदा SIT चौकशी। क्राईम ब्रांचकडनं कार्यालयाची झाडाझडती, तर रबरी साप आणि वाघाची कातडी घेत खरातचे काळे कारनामे। एकूण 6 गुन्हे दाखल। ऐन काजूच्या हंगामात ओंकार हत्ती पुन्हा गोव्यामध्ये दाखल। हत्तीकडून काजूचं नुकसान होऊ नये म्हणून वन विभाग सतर्क। वन खात्याचे कर्मचारी ओंकार हत्तीच्या मागावर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।